हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरत होतं. रस्ताही त्यात असा सुनसान, मधूनच रातकिड्यांची किरकिर. दूरवर पाहिले तरीही माणसांच्या मागमूसही नव्हता. अशा या शांत पण भयान वातावरणात अडकला होता प्रशांत. आजही त्याला काम संपवून निघायला उशीर झालेला. त्याच्या ऑफिसही अशा अडगळीत ठिकाणी. 4 दिवसापूर्वीच प्रशांतने हे ऑफिस जॉईन केलेलं. ऑफिसचा इतर स्टाफ तर कंपनीमध्येच राहतो, पण हा प्रशांत मात्र घरून ये जा करीत होता. कालही त्याला उशीर झालेला, तरीही कसाबसा एका सद्गृहस्थाने लिफ्ट दिल्यामुळे तो घरी पोहोचला. बस शेवटची 10:30ची होती. ती तर केव्हाचीच गेलेली. 11:30 वाजत आलेले. त्याला उशिरा निघाल्याबद्दल खूप खंत वाटत होती, पण काय करणार, आता नाईलाज होता. नाही म्हणता त्याला 4 किलोमीटरचा रस्ता त्या भयान जंगलातून तुडवायचा होता. आजही कोणी लिफ्ट देईल आणि मी सुखरूप घरी पोहोचेन या आशेतच तो एक पावले पुढे टाकत होता. पण त्याला दुरूनही एखाद्या गाडीच्या मागमूस दिसत नव्हता. त्याने त्या रस्त्याबद्दल थोडे ऐकले होते, त्यामुळे त्याची भीतीने अधिकच गाळण उडालेली. त्यातच पावसाचे आगमन झाले आणि त्याची त्रेधा तिरपीट उडाली. जीव मुठीत घेऊन तो हळूहळू पुढे जात होता. मध्येच एखादा विचित्र आवाज ऐकू यायचा आणि त्याच्या काळजात धस्स व्हायचं. पावसाचा रिपरिप आवाजही त्याला आज नकोसा वाटत होता. 1-2 गाड्या त्याच्या बाजूने भरधाव वेगाने निघून गेल्या. त्याला वळणावर असल्यामुळे लिफ्ट मागण्याचीही उसंत मिळाली नाही. आता तो पावसात पुरता भिजला होता. त्याने लिफ्टची आशाही सोडून दिली होती. रात्रीचे 12:30 वाजत आलेले. पावसामुळे चंद्र ढगाळ लपल्यामुळे त्याचा थोडासा मिळणारा प्रकाशही आज त्याच्या सोबतीला नव्हता. अचानक एक 4चाकी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. तसा तो दचकलाच. गाडीची काच खाली घेत आतमधला व्यक्ती म्हणाला, "कुठं जायचे तुम्हाला? मी सोडतो, बसा." त्या भयान वातावरणात अडकलेल्या प्रशांतसाठी तो जणू आशेचा किरण होता. क्षणाचाही विलंब न करता तो गाडीत बसला. ती व्यक्ती शांतपणे म्हणाली, "माझं नाव रमेश आणि तुमचं?" प्रशांतनेही मग आपलं नाव सांगितलं. ती व्यक्ती जरा घाबरी होऊन म्हणाली, "बरं झालं तुम्ही भेटलात मला. थोडी सोबत होईल. मागील 1 तासापासून या रस्त्यावर काय आलो, साधं एक चिटपाखरूही दिसलं नाही आणि या रस्त्याबद्दल अफवाही खूप पसरल्या आहेत. त्यामुळे तुम्ही भेटला आणि जीव भांड्यात पडला." प्रशांत मनोमनी देवाचे आभार मानू लागला. त्या व्यक्तीला जे वाटत होते तेच इकडे प्रशांतला वाटत होते. प्रशांतही देवासारखी ती व्यक्ती भेटल्यामुळे निश्चिंत झाला होता. गाडी त्या सुनसान जंगलातील रस्त्यावरून भरधाव वेगाने पुढे जात होती. इकडच्या तिकडच्या गप्पा ते मारत होते. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटतात, कारण पुढे रस्त्याच्या कडेला एक बाई हातवारे करून गाडी थांबवण्यासाठी विनंती करत होती. इकडे दोघांच्याही काळजात धस्स झालेलं. ते एकमेकांकडे पाहतात, पण त्यांना काही सुचत नाही. गाडी त्या बाईला ओलांडून पुढे जाते, पण पुढे थोड्याच अंतरावर ती व्यक्ती करकचून ब्रेक दाबते. प्रशांतकडे पाहत ती म्हणते, "आपण उगाचच घाबरतोय. कदाचित तिला खरंच मदतीची गरज असेल आणि असं एकट्या बाईला सोडणं बरं दिसत नाही." प्रशांतला मात्र पांढऱ्या साडीतली ती बाई पाहिल्यामुळे धरधरून घाम फुटला होता. तो नाही करत असतो, पण त्याला न जुमानता रमेश गाडी मागे घेऊन थेट तिच्या समोर थांबवतो. ती बाई नक्षिकात भिजलेली. गाडी थांबल्यामुळे तिच्या डोळ्यात वेगळी चमक आलेली. जशी गाडीची काच खाली केली तशी ती म्हणाली, "माझ्या सासऱ्याची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. मला तातडीने जायला हवं. तुम्ही मला लिफ्ट द्याल का?" अशी विनंती करत होती. रमेशने मानेनेच होकार दिला. तशी ती गाडीमध्ये बसली. गाडी आता पुन्हा मार्गक्रमण करत होती.
कोणीच कोणाशी बोलण्याची हिंमत करत नव्हतं. सरतेशेवटी तीच म्हणाली, माझ्या नवरा जाऊन 1 वर्ष पण नाही झालं की आता अचानक सासऱ्याची तब्येत बिघडली. माझं नशीबच फुटकं. हे काय केलंस रे देवा माझ्यासोबत. रमेश तिला होईल सर्व ठीक असं सांत्वन करत होता. प्रशांत मात्र चिडीचूप झालेला. कधी एकदाच्या घरी पोहोचतोय असं झालेलं त्याला. ती बाई बोलता बोलता शांत झाली. ती एकाएकी शांत झाल्यामुळे त्या दोघांच्या मनात मात्र भीतीने कालवाकालव केलेली. कोणाचीही पाठीमागच्या सीटवर बघण्याची हिंमत होत नव्हती. धीर एकवटून प्रशांत गाडीच्या आरशात पाहतो तर तिची भेदक नजर त्याची काडी चिरत गेली. आपण तिला पाहिले हे तिने पाहिल्यामुळे तो पूर्ण भयभीत झालेला. तिची ती भेदक नजर त्याच्या डोळ्यासमोरून अजूनही हटत नव्हती. पुढे काहीतरी भयानक होईल अशी त्याच्या मनात कुरकुर लागली होती. त्या रस्त्यावर पथदिवेही नसल्याने गाडीच्या पडणाऱ्या प्रकाशातच गाडी पुढे जात होती. गाडी एका टेकडीवर चढली तेव्हा अचानक एक म्हातारा रस्त्याच्या कडेला उभा राहून थांबा थांबा मोठ्याने म्हणत होता. प्रशांतला तर अगोदरपासूनच त्या बाईची भीती वाटत होती आणि आता हा बाबा कुठून आला मधूनच. त्यामुळे तो भीतीने गलितगात्र झाला. रमेशही गाडी थांबवण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो गाडी तसाच पुढे घेतो पण एकाएकी तो म्हातारा मध्ये येतो आणि रमेशला करकचून ब्रेक दाबावा लागतो. एकाएकी करकचून ब्रेक दाबल्यामुळे गाडी जागी स्तब्ध होते. त्या म्हाताऱ्याचा अवतार पाहून प्रशांत आणि रमेशचीही पाचावर धारण बसते. छातीपर्यंत वाढलेली भरदार दाढी, कमरेपर्यंत वाढलेले केस, चेहरा पूर्णपणे सुरकुतलेला. गाडीत बसलेली बाईही त्याला पाहून दचकते. तो म्हातारा काही बाई बरळत होता पण पावसाच्या आवाजापुढे त्याचा आवाज दबत होता. तो म्हातारा नेमका मध्येच उभा राहिल्यामुळे रमेशला गाडी पुढे घेणे शक्य नव्हते. प्रशांत घाबरतच हळूहळू काच खाली घेतो आणि तसा त्या म्हाताऱ्याच्या दाबून राहिलेला आवाज उसळी मारून त्या तिघांचीही मती गुंग करतो. तो म्हातारा बोलत होता, पुढे नदीवर असलेला पूल तुटला आहे. पुढे जाणे जोखमीचे आहे. आजची रात्र तुम्ही इथेच माझ्या झोपडीत घालवा. असं काही ऐकायला मिळेल अशी प्रशांतला अपेक्षा नव्हती. पण या म्हाताऱ्यावर विश्वास ठेवायचा कसा अशा संभ्रमात तो पडला होता. हा खोटं बोलतोय. इथे थांबवून तो आपल्याला लुटणार असं म्हणतच रमेश गाडीला गिअर टाकतो. पण काय जाणो, प्रशांत आणि ती बाई आपल्याच तंद्रीत असल्यासारखे गाडीतून उतरतात. त्यांना कोणीतरी वश केल्यासारखे ते गाडीबाहेर उभे राहतात. त्यांच्यावर एक नजर टाकत, नका जाऊ त्या म्हाताऱ्यासोबत, तो तुमचा जीव घेईल अशी विनवणी तो प्रशांत आणि बाईला करत होता. पण त्याच्या बोलण्याचा कोणताच प्रभाव त्या दोघांवर पडत नव्हता. ते आपल्या वशमध्ये होतेच कुठे. ते एका वेगळ्याच शक्तीच्या अधीन झालेले. शेवटी रमेश वैतागून म्हणाला, मरायचे आहे ना तुम्हाला, मरा, आणि गाडी भरधाव घेऊन निघून जातो. आता त्या सुनसान रस्त्यावर तो म्हातारा, प्रशांत आणि ती बाई उभी होती आणि भरीस जोरदार असा पाऊस. पावसामुळे ते तिघेही ओलेचिंब झालेले. म्हातारा एका झोपडीकडे जायला निघतो तसे त्याच्या पाठीमागे प्रशांत आणि ती बाईही निघते. त्या टेकडीवर रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यात त्या म्हाताऱ्याची झोपडी असते. तो म्हातारा वेगवेगळे मंत्र उच्चारत एका उंच पाटावर बसलेला असतो. प्रशांत आणि ती बाईही मंत्रमुग्ध झालेल्या अवस्थेत झोपडीमध्ये बसतात. बाहेर दाट काळोख, त्यात पावसाची संततधार. त्यामुळे वातावरणात एकदम नकारात्मकता संचारलेली. तो म्हातारा मंत्र म्हणतच हळूहळू डोळे उघडतो. त्या दोघांकडे एका विचित्र नजरेने पाहतो. तसे ते सावध होतात. मी इकडे कसा आलो? मी तर गाडीत होतो. मला जाऊ द्या.
माझ्यासोबत तुम्ही काय करणार आहात असं गयावया करत प्रशांत त्या म्हाताऱ्याला म्हणतो. ती बाई ही चक्रावलेल्या अवस्थेत असते, पण नवरा गेल्याच्या दुःखापेक्षा बाईसाठी कोणतं दुःख मोठं असू शकतं. तसंच त्या बाईचं झालेलं. तिला काही विशेष असा फरक पडला नाही, पण कासावीस मात्र ती झालेली होती. प्रशांत उठून धावत सुटणार तेवढ्यात तो म्हातारा गरजून म्हणाला, थांब, नाहीतर असं समज तू तुझ्या मृत्यूच्या पाठलाग करतोय. हे ऐकताच प्रशांतचे अवसान गळाले. आता आपलं काही खरं नाही हे तो जाणून होता. म्हाताऱ्याच्या शब्दाने त्या बाईचेही पाय जागीच थबकले. पुढे काय अघटित होणार आहे हे फक्त नियतीलाच माहीत होते. माझं ऐकलं नाही तर तुम्ही जीवानिशी जाल, म्हणून माझं ऐकून घ्या असं तो म्हातारा करड्या आवाजात म्हणताच प्रशांत आणि ती बाई आता हा म्हातारा काय सांगणार याकडे डोळे लावून बसलेले. रात्र वैऱ्याची आहे आणि त्यात मी एक भूत आहे असं म्हणत तो म्हातारा सांगायला सुरुवात करतो. म्हाताऱ्याचे बोलणं ऐकून दोघेही चाट पडतात. भीतीने दोघांचीही गाडण उडते. बाहेर थंडगार पाऊस सुरू असतानाही दरदरून घाम फुटलेला असतो त्या दोघांना. काय करावे आणि काय नको त्यांना काही सुचत नाही. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजू लागतो. तसे ते दोघे एक वेळ म्हाताऱ्याकडे पाहतात आणि नंतर त्या आवाजाच्या दिशेने त्यांना काय करावं सुचत नाही. हळूहळू हॉर्नचा आवाज वाढत होता. तो कर्णकर्कश आवाज त्या दोघांच्या कानठळ्या बसवत होता. प्रशांत धीर एकवटून तिथून उठतो आणि झोपडीच्या दाराजवळ येऊन आवाजाचा कानोसा घेतो. ती बाई प्रशांत पाठोपाठ दरवाजाच्या जवळ येते. ते दोघे बाहेर पाहतात तर त्यांना रमेश गाडी घेऊन आलेला दिसतो. रमेश मोठ्याने म्हणत होता, तो म्हातारा खोटारडा आहे. पुढे मी बघून आलो, पूल चांगला आहे, चला लवकर, अन्यथा हा म्हातारा तुमचे बरं वाईट करेल. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तसे ते दोघे दारातूनच म्हाताऱ्याकडे एक नजर पाहतात. बघा, तुमची मर्जी आहे. इथे थांबायचं की त्याच्यासोबत जायचं, माझं काम होतं तुम्हाला सांगणं असं म्हणतच म्हातारा डोळे मिटून घेतो. बाहेर रमेश विनवणी करत होता. प्रशांत आणि ती बाई आता विचार करून थकले होते. त्या दोघांच्या डोक्यात वेदनेची तीव्र सनक येत होती. शेवटी ते धीर एकवटून रमेशकडे जातात. रमेशही गाडीत बसतो. बरं झालं तुम्ही आलात, अन्यथा त्या म्हाताऱ्याने तुमचं बरं वाईट केलं असतं. ती बाई गाडीत बसते. प्रशांतही गाडीत बसणार तेवढ्यात तो आपला विचार बदलतो. तो तसाच तिलाही उतरायला सांगतो. रमेश त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. आम्हाला नाही यायचं, तुम्ही जा असं म्हणतच तो पाठमोरा वळतो. त्याला परत गेलेले पाहून ती बाईही पाठीमागे वळते. मरा इथेच, तुमचा मृत्यू जवळ आलाय. चांगलं मी तुम्हाला त्या म्हाताऱ्याच्या हातून मुक्त करायला आलेलो, पण नाही, तुम्हाला मरायचेच आहे तर मरा असं म्हणत रमेश तावातावाने गाडी घेऊन निघून जातो. तो गेल्याचे दिसताच ते दोघेही निश्वास सोडतात. प्रशांत त्या बाईच्या चेहऱ्यावरचे अचूक भाव टिपत तिला म्हणतो, मला नाही वाटत तो म्हातारा आपल्यासोबत काही बरं वाईट करेल. त्याच्या हालचालीवरूनही तसं काही दिसत नाही. ते दोघेही झोपडीमध्ये परत जातात. तो म्हातारा ध्यानस्थ झालेला असतो. एक एक कोपरा धरून ते दोघेही विचार करत बसतात. त्याला राहून राहून उशिरा निघण्याची रुकरुक लागलेली. नुसती आपत फुकटची ओढवून घेतली. ती बाई मात्र शांतपणे बसली होती. चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. प्रशांत मात्र विचारांच्या गर्तेत अडकलेला. उशिरा निघणे काय आणि त्यानंतर हे संकट ओढवून घेतलं असं मनोमनी तो स्वतःला दोष देत बसलेला. तो म्हातारा जे काही बोलला त्याच्यावर त्याच्या अजूनही विश्वास बसत नव्हता. तो ते पुन्हा पुन्हा आठवत होता.
आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हातारा म्हणत होता की मी एक भूत आहे, पण चांगला, कधीही कोणास त्रास देत नाही. पण तो तुमच्यासोबत होता ना रमेश, तो एक शापित भूत आहे. घडलं असं की गोष्ट 20 वर्षी जुनी आहे. मी तेव्हा त्या रमेशच्या शेटजी होतो आणि तो माझा ड्रायव्हर. एका भयान रात्रीत आम्ही दोघेही या सुनसान रस्त्यावरून निघालेलो. त्या रस्त्यावरील एक नागमोडी घाटातच रमेशचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि आम्ही दोघे एका खोल दरीत कोसळलो. त्या दरीमध्ये एका रक्तपिपासू भूताचे साम्राज्य होते. त्या भूताची अनोखी इच्छा त्या दिवशी पूर्ण होणार होती की नेमकं आमची गाडी त्या दरीत कोसळली. त्या रक्तपिपासू भूताने रमेशच्या आणि माझ्या शरीराच्या चोळामोळा करून टाकला. माझी आत्मा तर तिथून कशीबशी निसटण्यास यशस्वी झाली, पण रमेशची अडकलेली. आणि पुढे त्या भूताने रमेशला शाप दिला की तू फक्त नावाला भूत असणार, कोणाचं तू काही वाकडं करू शकणार नाहीस आणि कायमच्या माझ्या गुलाम बनून राहणार. तेव्हापासून त्या रमेशला आजूबाजूच्या गावातील जुनी जाणती माणसं शापित भूत म्हणून ओळखतात. त्या रमेशचं नित्याचं काम आहे रात्री गाडी त्या रस्त्यावर फिरवायची. जो कोणी लिफ्ट घेईल त्याला घेऊन गाडी दरीत कोसळून द्यायची. असं करता करता त्या रमेशने त्या रक्तपिपासू भूताला खूप सारे गुलाम मिळवून दिले. ती सर्व गोष्ट आठवून प्रशांत पुन्हा भयभीत झालेला. त्याच्या इकडे भूत आणि तिकडेही भूत, अशा संकटात तो सापडलेला होता. तो म्हातारा हळूहळू डोळे उघडतो. त्या दोघांना एकेका कोपऱ्यात बसलेले पाहून तो म्हणतो, बसला ना माझ्यावर विश्वास? तुम्ही अशी पहिलीच माणसं ज्यांनी माझे ऐकलं. नाहीतर आतापर्यंत जो ऐकून घ्यायचा तो गपगुमान रमेशसोबत जाऊन आपला जीव गमावून बसायचा. आणि नंतर शापित भूत. अशी असंख्य शापित भूते त्या रक्तपिपासू भूताने निर्माण केली आहेत. प्रशांत आणि ती बाई त्या म्हाताऱ्याचे बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात. मला त्या रक्तपिपासू भूताला कायमची मुक्ती द्यायची आहे. मी त्यासाठी भूतांची सर्वश्रेष्ठ शक्ती मिळवण्यासाठी आसनाधीन असतो. मला तुमची मदत हवी आहे. हे काम करण्यासाठी कराल माझी मदत? म्हातारा बोलून आपली प्रश्नार्थक नजर दोघांकडे वळवतो. भीषण परिस्थिती अंगावर ओढून आलेल्या त्या दोघांनाही तो प्रश्न ऐकून काही सुचत नाही. पण शेवटी सारसार विचार करून ते दोघेही तयार होतात त्या रक्तपिपासू भूताला कायमचे संपवण्यासाठी. पण या लढाईत तुम्हाला तुमचा जीवही गमवावा लागू शकतो. तयार आहात त्यासाठी? प्रशांत तर भीतीने गारठून गेलेला. त्याला काय बोलावे काय सुचेना. ती बाई ही भेदरून गेलेली असते. प्रशांत त्या म्हाताऱ्याला म्हणाला, हे बघा, आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालू? आम्हाला नाही जमणार हे. आता माझं वय तरी काय झालंय? एवढ्यात मरायच्या गोष्टी. शक्य नाही मला ही लढाई लढणे. ती बाई ही त्याच्या होला हो करत असते. हरकत नाही, पण माझं म्हणणं ऐका. तुम्ही रमेशच्या नजरेला गेला आहात आणि ही गोष्ट नक्कीच त्याच्या रक्तपिपासू भूताला सांगेल. मग तुमचे मरण निश्चित आहे. असे मरण्यापेक्षा लढून मरा. जर तुम्ही मला या कामात साथ दिली तर नक्कीच मानवजातीचे कल्याण होईल. कित्येक जण शापित भूत होण्यापासून वाचतील. कितीतरी जण तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील. शापित भूतही मुक्त होतील. नाही वाटत तुम्हाला त्यांना मुक्ती मिळावी? त्या रक्तपिपासू भूताचे गुलाम म्हणूनच त्यांनी घुटमळत राहायचे का? तुम्हाला मानवजातीचे कल्याण करण्याची संधी मिळाली आहे आणि तीही एक भूत देत आहे. अशी दौडू नका तिला. आणि तुम्हाला मरण येईल ही एक शक्यता आहे, अंतिम नाही. तुम्ही त्या रक्तपिपासू भूताला संपवून वाचवूही शकता. प्रशांत पुरता संभ्रमात पडलेला. काय करावे काही सुचेना. शेवटी तो कसाबसा तयार होतो. पण ती बाई नकारावर अडलेली.
ती मोठ्यानेच बोलते, माझ्या नशिबी नवऱ्याचे सुख तर नाही, निदान सासऱ्याची सेवा तरी करू द्या, तेवढं तरी या अभागीला मिळू द्या. आणि तिथून निघण्यासाठी पाठमोरी होते. तसा म्हातारा करड्या आवाजात म्हणाला, तुझ्यासाठी तुझ्या पतीपेक्षा कोणते सुख मोठे आहे? तुझ्या पतीही एक शापित भूत बनून गुलामगिरी भोगत आहे. तू त्याला परत नाही आणू शकत, पण त्याच्या आत्म्याला मुक्ती तर देऊ शकतेस ना. हे ऐकल्यावर ती बाई जागी स्तब्धते. काय? असं मोठ्यानेच म्हणते. तसं म्हातारा म्हणतो, हो, आलेला तुझा पती एक रात्री, त्यालाही मी विनवले, पण त्याने माझे ऐकले नाही आणि निघून गेला, तो कायमच्या. त्या बाईच्या डोळ्यातून आसू गळायला लागली. रडतच ती म्हणाली, माझ्या पतीच्या मुक्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे. ती बाई आणि प्रशांत येऊन पुन्हा त्या म्हाताऱ्यासमोर बसतात. काही क्षणात तो म्हातारा पुन्हा बोलायला लागतो. हे बघा, तुम्हाला हे सर्व काल्पनिक वाटत असेल किंवा माझी रचलेली कहाणी वाटत असेल, पण हे सत्य आहे. आता तुम्ही विचार करत आहात की एक भूत दुसऱ्या भूताचं काय बिघडवू शकतं, पण हे शक्य आहे. मी तशी एक योजनाच बनवली आहे. ती योजना मी तुम्हाला सांगणार आहे. त्या योजनेनुसारच आपल्याला कार्य करावे लागेल. असं म्हणत तो म्हातारा आपली ठरवलेली योजना त्यांना सांगू लागला. मध्ये झोपडीच्या बाहेर कसला तरी आवाज ऐकू आला. तसा प्रशांत आणि ती बाई समोर साक्षात भूत असूनही त्या आवाजाने मात्र भेदरून गेले. प्रशांत बाहेर जाऊन हळूच पाहतो, पण त्याला तिथे काहीच आढळत नाही. तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो. आपली पूर्ण योजना तो म्हातारा त्या दोघांना सांगून म्हणतो, येत्या अमावस्येपर्यंत आपल्याला ही योजना तडीस न्यायची आहे, अन्यथा ते रक्तपिपासू भूत अमावस्येनंतर अजून शक्तिशाली होणार आहे. आपल्याकडे 4 दिवस शिल्लक आहेत. आता तुम्ही जाऊ शकता. असं म्हणत तो म्हातारा अंतर्धान पावतो. आतापर्यंत आपल्यासमोर जे घडलं ते स्वप्न की सत्य, याच्या थांग ना प्रशांतला लागत होता ना त्या बाईला. ते झोपडीतून बाहेर येतात तशी ती झोपडी गायब होते आणि त्यांना अजून एक धक्का बसतो. त्या सुनसान रस्त्यावर दाट काळोख होता. रात्रीचे 3 वाजले होते. रस्ता कच्चा असल्यामुळे आणि पावसाच्या वर्षावामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य उभे होते. त्यातून मार्ग काढत प्रशांत आणि ती बाई आपली वाट शोधत होते. त्या बाईला पाहून पुढे दूरवर दिसणाऱ्या गावातून एकच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाला. ती बाई घाबरून गेली. तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडत प्रशांत राहिलेले अंतर कमी करत होता. तिला तिच्या गावी सोडून प्रशांत आपल्या घरी पोहोचला आणि घरी पोहोचताच त्याला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी कसल्याशा तरी आवाजाने त्याला जाग येते. कालची घटना आठवून त्याचे डोळे सताड उघडे पडले. हे स्वप्न म्हणावे की सत्य त्याला उमजत नव्हते. पण बघून येऊ आज. आपल्याला ठरलेल्या ठिकाणी जायचेच आहे ना, तिथेच ठरवू. हे स्वप्न की सत्य. इकडे त्या बाईची दातखिळीच बसलेली. तिलाही काही उमगत नव्हते. ते नक्की काय घडलं? खरंच घडलं की एक स्वप्न का भास? पण ते दोघे आपल्या काबूत नव्हते. त्या म्हाताऱ्या भूताने एक प्रकारचं गारूड घातलं होतं त्यांच्यावर. सांजवेळ होत आलेली. त्या दोघांचेही नकळत पाऊल घराबाहेर पडतं. त्या म्हाताऱ्याने पहिल्या योजनेत एवढं सांगितलं होतं की वेस पालटून या आणि रात्री रमेशकडून लिफ्ट घ्या. पुढे मी बघतो काय करायचं. तेवढंच ऐकून आपला वेस पालटून ते दोघे त्या सुनसान रस्त्यावर पोहोचतात. हळूहळू अंधार दाटून येत होता. चंद्राचा प्रकाश दिवसागणिक कमी कमी होत होता. हे एक धोतक होते अमावस्या जवळ येण्याचे. एकमेकांकडे ते दोघे एक क्षण पाहतात, पण पुढे काय होणार आहे
त्या दोघांनाही काही कल्पना नव्हती, त्यामुळे ते तसेच अबोल राहतात. रात्रीचे चांगले 10:30 वाजून गेलेले. ती बाई काल जिथे भेटली प्रशांतला तिथूनच ते आजचा प्रवास चालू करतात. काय करावे, माघारी फिरावे का? एक क्षण ते माघारीही फिरतात, पण एका अनामिक शक्तीने त्यांचे पाय घट्ट बांधून ठेवलेले. आता त्यांना फक्त पुढेच जायचे होते. पाठीमागचा रस्ता केव्हाच बंद झालेला. एक एक पाऊल ते पुढे टाकत असतात. रातकिड्यांची किरकिर सुरू होते. पाऊसही चांगला दाटून आलेला. बाजूच्या भयान जंगलातून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. जीव मुठीत घेऊनच प्रशांत आणि ती बाई हळूहळू अंतर कापत असते. त्या बाईचे तर भीतीने त्राण निघून गेलेले. ती अजूनच घट्टपणे प्रशांतचा हात पकडते. लांबूनच पाठीमागून त्यांना एका गाडीच्या येण्याचा आवाज ऐकू येतो. तसे ते शहारतात. ती गाडी नेमकी त्यांच्याजवळ येऊन उभी राहते. गाडीतून एक व्यक्ती काच खाली करत आवाज देते. ते दोघे एक क्षण त्याच्याकडे पाहतात आणि हा रमेश नाही याची त्यांना खात्री होते. गाडीमधील व्यक्ती लिफ्टसाठी त्यांना आग्रह करत असते, पण प्रशांत जवळच जायचे आहे असं म्हणत वेळ मारून नेतो. तसा तो गाडी चालक आपल्या वाटेने निघून जातो. अर्धा तास होऊन गेलेला, पण रमेशची अजून त्यांना कोणतीही चाहूल लागली नव्हती. आणि एकाएकी एक गाडी येऊन त्यांच्याजवळ उभी राहते. गाडी त्यांना ओळखीची वाटते. आतमध्ये ते डोकावून पाहतात तर ते एक क्षण जागीच थबकतात. गाडी चालवणारा दुसरा तिसरा कोणी नसून रमेश असतो. कुठं जायचे तुम्हाला, या रमेशच्या प्रश्नाने ते भानावर येतात. त्या बाईला तर काही सुचत नाही. त्या म्हाताऱ्याने कुठल्या भानगडीत फसवलं असा विचार करत ती मनातच तळतळाट करत होती, पण तिला बोलायला काही सुचेना. प्रशांतची ही तीच गत. समोर साक्षात एक शापित भूत. आता बोलायचं काय? तो कसाबसा शब्दांची जुळवाजुळव करून म्हणतो, आमचं गाव पुढं अर्ध्या तासावर आहे. आम्हाला तिथे सोडाल का? पहिल्या भेटीला तो रमेश होता त्यांच्यासाठी, पण या भेटीत ते एक शापित भूत आहे हे माहीत असल्यामुळे ते त्याच्या चेहऱ्यावरचे अचूक भाव टिपत होते. रमेशने स्मित हास्य केलं. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यातून तरळून येत होती. तो म्हणाला, या बसा की, तुम्हाला सोडतो मी तुमच्या गावा. प्रशांत आणि ती बाई थरथरत त्या गाडीत बसतात. पुढे काय होणार याचाच सोस त्यांना लागलेला. गाडी सुरू होते एका मृत्यूच्या प्रवासासाठी. ते दोघेही घाबरलेल्या अवस्थेत अंग चोरून बसले होते. जर तो म्हातारा नाही आला तर आमचे मरण निश्चित आहे. हे शापित भूत काही आम्हाला ऐकणार नाही. बोला की काहीतरी. रमेशच्या आवाजाने दोघे भानावर आले. पप करत प्रशांत म्हणाला, हां बोलतो की. आणि पुन्हा भयान शांतता पसरते. शेवटी रमेश वैतागून म्हणाला, चला, तुम्हाला नाही बोलायचं ना, नका बोलू, मी गाणी लावतो. गाडी एक एक वळण घेत पुढे जात होती. त्या बाईने तर आपला भीतीमुळे होणारा आवाज पदर तोंडात दाबून ठेवून दाबला होता. प्रशांतांनी त्या बाईला म्हाताऱ्याच्या सांगण्याप्रमाणे रमेशला सुगावा लागू द्यायचा नव्हता, म्हणून ते तोंड दाबून भुक्यांच्या मार सहन करत होते. रेडिओवर गाणे लागलेलं. सो गया आसमा, सो गया ये जहा. ते गाणंही त्या भीतीची पाळमूळ घट्ट करत होते. गाडी एकदाची टेकडीवर चढते. ते दोघेही तसे बाहेर मोठ्या आशेने पाहतात, पण त्यांची घोर निराशा होते. म्हाताऱ्याची झोपडी त्यांच्या निदर्शनास पडत नाही. आता आपलं मरण निश्चित हे समजताच दोघे गलित गात्र होऊन जातात. त्या म्हाताऱ्याने आम्हाला फसवलं. तेही शेवटी एक भूतच आहे. त्याने आमच्या काटा काढला. प्रशांत असा विचार करत असतानाच त्याचे दात वाजत होते.
भरीच भर म्हणून पावसाचे आगमन त्यात. त्या पावसात पुढचं काही दिसत नव्हतं. तरीही रमेश गाडी भरधाव वेगाने पुढे घेत होता. जणू रस्ता पूर्ण ओळखीचा असावा. हळू चालवा जरा, असं कितीतरी वेळा त्यांनी सांगून पाहिलं. घाबरू नका, काही होणार नाही, तो एवढाच म्हणायचा. गाडी आता घाटात आली होती. आता पुढे काही अंतरावरच ती दरी होती. म्हातारा येण्याची त्या दोघांनी आता पूर्ण आशा सोडली होती. एकाएकी घाटातील वळणावरच रमेश भरधाव गाडी जागीच थांबवतो. समोर ते रक्तपिपासू भूत अवतरलं होतं. वेडेवाकडे वाढत गेलेले त्याचे केस एका पानगळ झालेल्या झाडासारखे दिसत होते. डोळे नव्हते मुळीच. त्या जागी 2 खड्डे पडलेले. पुढचे दात सुड्यासारखे वाढले होते. जीभ गळ्यापर्यंत लटकत होती. अंगात काळ्या रंगाच्या कमीज आणि पायजामा होता. त्याचं ते रूप पाहून आतापर्यंत दाबून ठेवलेला आवाज त्या दोघांनी ओरडून मोठ्याने बाहेर काढला आणि त्यातच ते दोघे बेशुद्ध झाले. त्या रक्तपिपासू भूताच्या चेहऱ्यावर ते बघून एक विकारी हास्य पसरले. रमेश गाडीतून उतरून त्या भूताच्या पायाजवळ जाऊन बसतो. जा, तुझं काम झालं, असं ते भूत म्हणतं. त्याला एका बाटलीत जाण्यास सांगतं. बाटलीत रमेश शिरताच झाकणाने त्या बाटलीचे तोंड बंद केले जाते. रमेश बंदिस्त होताच ती गाडीही नाहीशी होते आणि प्रशांत आणि ती बाई रस्त्यावर आदळून शुद्धीवर येतात आणि समोरचे दृश्य पाहू लागतात. ते भूत वेगवेगळे मंत्र म्हणायला सुरुवात करताच एकाच धुराचा लोट तिथे उसळतो आणि ते भूत आपला अवतार पालटू लागतं. ते रक्तपिपासू भूत नसून तो म्हातारा असतो. रमेशला कायमची बाटलीत बंदी बनवण्यासाठी त्या म्हाताऱ्याची ही पहिली योजना होती आणि त्यात तो म्हातारा भूत सफल झाला होता. म्हातारा पुढे होऊन त्या दोघांच्या समोर येऊन उभा राहतो. आपलं पहिलं काम फत्ते झालं. आता रमेश नसल्यामुळे ते रक्तपिपासू भूत स्वतः दरीतून बाहेर येईल रक्ताच्या शोधात, असं म्हातारा म्हणाला. ते दोघेही अजूनही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मृत्यूच्या एकदम जवळचा प्रवास त्यांनी केला होता. म्हातारा मध्ये नसता आला तर आज मृत्यू निश्चित असता, असं त्या दोघांना मनोमनी वाटतं. ते तसेच बसून असतात. एकाएकी दोघेही अधांतरी जाऊन त्या झोपडीत प्रकट होतात. म्हातारा समोरच बसलेला. तो आता पुढची योजना सांगत होता. बस आता आपण 3 पावलं दूर आहोत त्या रक्तपिपासू भूताच्या कायमचा खात्मा करण्यासाठी. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.